दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। सकाळी 9 वाजता सुप्रिया सुळे मसाजोग गावात हेलिकॉप्टरने दाखल होतील आणि या दरम्यान देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन आतापर्यंत झालेल्या तपासाची त्या माहिती घेणार आहेत। याबरोबरच परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात माहिती जाणून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांची त्या परळीत सकाळी 11 वाजता भेट घेणार आहेत। दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या सोबत जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर असणार आहेत। या दोन्ही प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर सुप्रिया सुळे मुंबईला जाणार असल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे। आदरणीय ताई जी आहे ती पुण्यावरून सकाळी निघणार आहेत। पुण्यावरून सकाळी निघून जवळपास 8, 8:15 त्यांचं तिथून पुण्यातून टेकअप आहे। 9 वाजता सकाळी बरोबर मसाजोगच्या हेलिपॅडला ती पोहोचतील। मसाजोगला तिथून त्या कुटुंबाची भेट घेतील। कुटुंबाची भेट झाल्यानंतर आपल्या सर्व माध्यमाच्या प्रतिनिधींना सुद्धा संवाद साधण्याचा एक माझी इच्छा आहे। त्या प्रमाणात ताई त्यांच्याशी बोलतील आणि तिथंच करतोय आम्ही अवस्था, कारण तुम्ही असेही असणारच आहात। त्याच्यामुळे त्यांना काही ना काही जी काय तुम्हाला बोलायचे ती ताई पण तिथं समक्ष बोलतील आणि तिथनं पुढे लगेच हेलिकॉप्टरनं आम्ही परळीला, मी तिथून सोबत असेल परळीला, आम्ही आमदार इथे हे पण असतील, आम्ही चौघजण, जितेंद्र आव्हाड साहेब पण सोबत येत आहेत। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी आहेत। ओमकार, एकीकडे ग्रामस्थांनी काल मसाजोगच्या ग्रामस्थांनी बैठक घेतली, अनेक मागण्या मांडल्या आणि आज खासदार सुप्रिया सुळे या देखील मसाजोगला भेट देणार आहेत, देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत। नेमकी काय माहिती कळते या संदर्भात? नक्की जर पाहिलं तर आज सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या आज मसाजोगच्या दौऱ्यावरती येत आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर ह्या घटनेला जवळपास आता 2 महिने जे आहेत ते उलटून गेलेले आहेत। मात्र या संदर्भात गावकरी जे आहेत ते पुन्हा एकदा कुठेतरी आंदोलनाच्या पवित्र्यात असलेली जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या काही काळामध्ये जो या प्रकरणाचा तपास झालेला आहे त्याच्यावरती गावकरी असतील, त्याचबरोबर देशमुख कुटुंबीय जे आहे ते कुठेतरी नाराज असलेलं पाहायला मिळत आहे। याच अनुषंगानं पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात हे समस्त गावकरी येणार असल्याचं पाहायला मिळत आहे। काल संध्याकाळी जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये देखील या संदर्भातील काही निर्णय घेण्यात आलेले आहेत। ज्या पद्धतीनं अनेक नेते, राजकीय नेते मंडळी असतील ते या ठिकाणी येऊन भेटी देत आहेत, याच पद्धतीनं आज राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या खासदार सुप्रिया सुळे या देखील 9 वाजता जे आहे ते मसाजोग गावामध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन या कुटुंबियांचं सांत्वन देखील करणार आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर या भेटी दरम्यान जो काही आजपर्यंत तपास झालेला आहे त्या संदर्भातील माहिती देखील सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या कुठेतरी देशमुख कुटुंबियांकडून जाणून घेणार आहेत। त्याचबरोबर जी काही पोलीस यंत्रणा आहे त्यांच्याकडून देखील हा जो काही तपास चाललेला आहे त्याबाबत त्या माहिती जाणून घेणार आहेत। त्यानंतर परळी येथे महादेव मुंडे खून प्रकरणातील जे प्रकरण समोर आलेलं आहे त्या महादेव मुंडेंच्या पत्नीची भेट देखील सुप्रिया सुळेंकडून घेतली जाणार आहे। त्या भेटीनंतर सुप्रिया सुळे जे आहेत ते परत रवाना होणार आहे। ओमकार, या भेटी दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासोबत आणखी कोणते महत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत? ओमकार, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? तर दरम्यान सुप्रिया सुळे, धन्यवाद ओमकार आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सुप्रिया सुळे आज मसाजोग आणि परळीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे आणि संदीप क्षीरसागर हे देखील असणार आहेत।